गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी याचा सुद्धा शास्त्रामध्ये नियम आहे. ज्या गणपती बाप्पांनी अगदी मांडी मारून स्थिर आसन बसवलेलं आहे आणि आशीर्वाद देण्याकरता हात दिलेला आहे, तीच गणपती बाप्पांची मूर्ती सध्या शास्त्राला अपेक्षित आहे. एवढा मोठा उंदीर आणि त्याच्या डोक्यावर हात वर करून केलेला गणपती हा शास्त्राला अपेक्षित नाही. कारण गणपतीच्या या 10 दिवसाचा इतिहास गणपतीच्या विश्रांती करता आहे, गणपतीच्या नाचण्या करता नाही. विठ्ठल दुर्वा अर्पण करता का? दुर्वा हो मावशी, मी जाऊ का घरी वापस? नाही ना. दुर्वा 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 अर्पण करतात ना काका? अर्पण करतात ना दुर्वा तुमच्याकडं? माझा एक साधा सोपा सरळ प्रश्न आहे, चुकलं तरी अडचण नाही, मी सांगण्याकरता आणि सुधारवण्याकरता चालू आहे. देवाला दुर्वा उजव्या खांद्यावर व्हायची का डाव्या? तुम्ही विचार करा, मी तोपर्यंत चहा पिऊन येतो. एक काही पण सांगा ना, जसं आपलं असतं नेहमी, आहे का नाही? उजव्या का डाव्या? डाव्या. नक्की? तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही त्यांच्या बाजून कधी बोलणारच नाही, उजवी बाजू तुमची आहे का नाही? त्यांचं म्हणणं आहे डावी, तुमचे म्हणणं आहे उजव. समजा देवाला दुर्वा जर डोक्यावर वाहली तर नाही चालणार, असं बाजूनं वाहली तर नाही, इकडनं पाठीमागनं. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगताय काय? तुम्हाला दुर्व्याचा इतिहास सांगतो, एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल तेच तेच पाठ करणं, तेच तेच ऐकणं खूप झालं. काहीतरी नवीन ऐका. संप्रदायामध्ये 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं दिलेले आहेत. एक कौंडिन्य नावाचे ऋषी होऊन गेले, ज्यांची पत्नी आहे आश्रया. रोज कौंडिन्य नावाचे ऋषी गणपती बाप्पांची पूजन करायचे. गणपती बाप्पाचं पूजन करत असताना रोज त्यांची पत्नी असणारी आईसाहेब आश्रया माता रोज पाहायची. आणि एक दिवस सहज न राहता प्रश्न केला, प्रभू अहो देवाशी नैवेद्याचा संबंध येईल हे मान्य करता येईल, देवाशी आसनाचा संबंध आहे मान्य करता येईल, देवाचा श्वेतांबर पितांबर निलांबर या वस्त्राशी संबंध आहे हे मान्य करता येईल, देवाचा तिलकाशी संबंध आहे हे मान्य करता येईल, पण देवाचा गवताशी काय संबंध आला की रोज या एका देवतेला तुम्ही कधी ना कधी या दुर्व्याच्या स्वरूपामध्ये गवत अर्पण करतात? ते कौंडिन्य नावाचे ऋषी बोलायला लागले, प्रश्न फार उचित आहे, आपल्या परमार्थाचा इतिहास आहे. करील जो प्रश्न सांगील जो कथा, श्रवण करता उद्धरती. आतापर्यंत इतिहासामध्ये जेवढे ग्रंथ झालेत तेवढे कुणाला कुणाला प्रश्न निर्माण झाले, मगच ग्रंथाची कीर्ती त्या ठिकाणी झाली, क्रांती झालेली आहे. अर्जुनाला प्रश्न झाला, भगवद्गीतेसाठी सारखी महाक्रांती घडली. राजा परीक्षिताला प्रश्न निर्माण झाला, श्रीमद भागवतासारखी क्रांती त्यावेळेस त्या कालखंडामध्ये घडली. तसा हा प्रश्न निर्माण झाला होता आश्रया मातेला. कौंडिन्य नावाचे ऋषी बोलायला लागले, काय झालं म्हटले, एकदा इतिहास सांगतो म्हटले तुला या दुर्व्याचा ऐक. यमलोकाच्या यमसदनामध्ये तिलोत्तमा नावाची नर्तकी नृत्य करत होती. तिलोत्तमा ही नृत्य करत होती. यम दरबारामध्ये खूप अशा प्रकारची मोठी सभा आयोजित केली. यमदेव तिच्याकडे पाहून मोहित झाला, आकर्षित झाला आणि या यमदेवाच्या तेजापासून त्या तिलोत्तमेला एक राक्षस पुत्र झाला, ज्याचं नाव आहे अनलासूर. आणि त्याचा एक गुणधर्म होता, तो डोळ्याच्या माध्यमातून आग ओकत चालायचा माऊली, डोळ्याच्या माध्यमातून. आणि जिथे ते आग ओकायचा तिथलं सगळंच सगळं भस्म होऊन जायचं. हा अनलासूर एकदा चालता 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 स्वर्गाकडे गेला. आणि स्वर्गातल्या देवांचे देव असणाऱ्या इंद्राचा एक स्वभाव आहे, संकट नसलं तोपर्यंत स्वतःला देव म्हणून घेणार, आणि संकट आलं की त्राहिमाम 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 करत इतर देवांकडे जाणार. इंद्रदेवाला दिसला अनलासूर आपल्याकडे येतोय, आपली इंद्रनगरी भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व देव मिळून, इंद्रदेव वायुदेव चंद्रदेव अग्निदेव सूर्यदेव सगळे देव मिळून सुरुवातीला पहिल्या देवाकडे गेले, ते म्हणजे ब्रह्मदेव. ही स्टेप बाय स्टेप आहे. ब्रह्मदेवाकडे कोणतीही केस पहिली नोंद होत असते, ती जर तिथे सॉल्व्ह झाली नाही, मग जसं हायकोर्टात जाते तसं महाविष्णूंकडे जाते. आणि या दोघांकडनं जर काही झालं नाही तर मग शेवटचे फायनल केस जाते ती देवादिदेव महादेवांकडे. हलाहलासाठी किती प्रयत्न केले होते, पण ज्यावेळेस कोणी स्वीकारला नाही त्यावेळेस आमच्या भोलेबाबाचा नंबर फायनली त्या ठिकाणी लावण्यात आला. ऐका, ब्रह्मदेवांकडे गेले, झालेला प्रसंग सांगितला. ब्रह्मदेव म्हटले माफ करा, याच्यातून मी तुमचं निरसन करू शकत नाही, हे संकट मला सुद्धा भारी पडू शकतं. आपण एक काम करू, मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. मुक्यालाही वाचा
आंधळ्यालाही डोळे आणि पांगुळ्यालाही पाय देणारी देवता भगवान श्री महाविष्णू आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊ. गेलेत ना महाविष्णूंकडे, स्तवन करायला लागले, विनंती करायला लागलेत. महाविष्णूंनी विचारलं काय झालं. म्हटले अशी अशी अडचण आहे, अनलासूर मागून धावतच येतोय. म्हटले महाराज आमचं रक्षण करा. पण भगवान महाविष्णू सुद्धा म्हटले माफ करा, मी याच्यात तुमची काही मदत करू शकत नाही, पण आपण सगळे मिळून महादेवाकडे जाऊ शकतो. सगळे मिळून महादेवाकडे गेले आणि महादेवाला विनंती करायला लागले, देवा वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवहनि नयनं वंदे मुकुंद प्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं. भोलेनाथ प्रसन्न झाले. म्हटले काय पाहिजे. अशी अशी अडचण आहे. म्हटले दुःख मागं येत आहे, संकट मागून धावत येत आहेत. भोलेनाथ म्हटले संकट जर येत आहे तर संकटाला निवारण करणारी देवता गणपती बाप्पा सध्याच्या स्थितीमध्ये हजर आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा. अरे तुम्ही नका जाऊ, मी सुद्धा तुमच्या सोबत येतो. तीनही देवाच्या सोबत इंद्रदेव, त्यानंतर चंद्रदेव, वायुदेव, अग्निदेव, सूर्यदेव, सगळीची सगळी देवता निघाली गणपती बाप्पाजवळ आणि गणपती बाप्पांच्या समोर येऊन विनंती करायला लागली, ओम गंगणपतये नमो नमः, सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया नमो नमः, सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा नमो नमः. सगळे मिळून बोला, सगळे मिळून टाळी वाजवा. गंगणपतये नमो नमः, सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. नमो नमः, सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः, सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. नमो नमः, सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 मोरया रे बाप्पा मोरया रे. आता हे भजन घ्यायचं नव्हतं, पण किमान यांना कळावं की देवाच्या समोर गेल्यानंतर भजन करावं लागतं, याच्याकरता हे घ्यावं लागतं. मोरया रे बाप्पा मोरया रे. आता हे डीजेवर भजनं वाजतात का नाही, म्हणजे डीजेवर भजनं वाजतात. हे देवा तुझ्या दारी आलो, ऐका नाही, पण हे नुसतं ऐकू नका, त्या शब्दातला अर्थ किती गोड आहे ते बघा. हे देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया, तुझ्या विना मानसाचा जन्म जाईवा. हे देवा दिली हाक उद्धार कराया, आभाळाची छाया तुझी समुद्राची माया. मोरया मोरया मोरया.
एक रूप झाली देवा दिली हाक उद्धार केला। एक सरळ शब्द सांगतो, सरळ, देवाच्या समोर गेल्यानंतर आपण बालक होऊन जा आणि देवाला मालक होण्याकरता सांगा, देव प्रसन्न होतो का नाही बघा। पण तुम्ही मालक होऊन जातात आणि देवाला बालकासारखी वागणूक देतात, म्हणून देव कृपा करत नाही। मोरया मोरया मी पाडताने तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यानु कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी। गणपती बाप्पा बालक म्हणून जाता पाहिजे, सगळी देवता बालक म्हणून गेली। आपला प्रसंग चालला हे विसरू नका, सगळी देवता बालक म्हणून गेली आणि गणपती बाप्पा प्रसन्न झाले। सुखकारक दुःख विदार। काय संकट आलं म्हटले, अनलासूर निर्माण झालाय म्हटले यमलोकामध्ये त्याच्या तेजापासून, आणि तो आपल्या डोळ्यांच्या तेजामुळे सर्वकडे भस्मघात करत चाललेला आहे। आम्हाला वाचवा, आमचं रक्षण करा एवढं म्हणतच होते, तर हा अनलासूर मागून धावत आला। अनलासूर मागून धावत आला। तुम्हाला काय वाटतं, देव लोक थांबले असतील का धावून गेले असतील? अहो इंद्राधिक देव होते ना ते, आत्ता नुसतं कानावर शब्द उद्या मावशी नळ आले, कीर्तनकारी इथेच, साऊंड इथेच, वाजवणारी इथेच, मावशा, बरोबर आहे की नाही? अहो संकट जीव आहे तर सगळं आहे ना। अनलासूर मागून येताना दिसला, सगळीची सगळी देव लोक धावून गेले, एकटे गणपती बाप्पा शिल्लक राहिले। पण सुखाची देवता आहे, मांगल्याचं प्रतीक आहे। अहो ज्या ज्ञानोबरायांनी अख्ख्या विश्वाला, म्हणजे संपूर्ण विश्व सांगतं या जगाच्या पाठीवर ज्ञानोबा आहे, ज्ञानी नाहीत, अरे ज्ञान ज्यांच्या स्वरूपानं प्रगट आलं ना ते म्हणजे ज्ञानोबा आहे, प्रत्यक्ष ज्ञानाची मूर्ती आहे ते। हे आपण म्हणावं यात काही नवल नाही, जगाच्या मालकानं बोलावं, ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव प्रत्यक्ष ज्ञानाचीच मूर्ती परी पुससी जे अर्थी ते कळलेली मज। पण असे ज्ञानियांचे शिरोमणी असणारे ज्ञानोबा आहे स्वतः ग्रंथराज ज्ञानेश्वरीची रचना करत असताना याच गणपती बाप्पाची दखल घेतात। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची, चकारात्मक शब्द आहे, गणेशू सकलार्थमती किंवा सकलमती प्रकाश मनी श्री निवृत्तीदासु अवजारी दोजी। अशा गणपती बाप्पांना अनलासुराला पाहिलं ना आपल्या महाकाय पोटामध्ये टाकून दिलं। तो पोटामध्ये इकडं तिकडं सैरा वैरा धावू लागला आणि आपली आग ओकू लागला। गणपती बाप्पाच्या शरीराला दाहकता निर्माण झाली, तप्त झाले, लाल झाले गणपती बाप्पा, खूप उष्णता निर्माण झाली। जेव्हा गणपती बाप्पानं त्या अनलासुराला गिळून टाकलं, हे बाकीच्या देवतांना धावताना बघितलं ना, मग मात्र वापस आले। आता अनलासुरा संपला म्हटले, गणपती बाप्पानं आपलं संरक्षण केलं। पण आपल्यासाठी गणपती बाप्पाच्या शरीराला दाहकता निर्माण होते, याचं काय करावं? म्हणून जो इंद्र आला होता ना स्वतःच्या संरक्षणाकरता, चंद्रदेव हे इंद्राच्या अधीन असणारी देवता आहे। इंद्रदेवानं आपल्या मालकीचा असणारा चंद्र ही शीतल देवता आहे, शांत देवता आहे, ती गणपती बाप्पाच्या मस्तिष्कावर अर्पण केली। कशा करता? ती दाहकता नाहीशी व्हावी याच्या करता। ती दाहकता तर नाहीशी झाली नाही, पण तो चंद्र एवढा शोभून दिसायला लागला गणपती बाप्पांना की गणपती बाप्पांना त्या दिवसापासून एक वेगळं नाव ठेवण्यात आलं, भालचंद्र। माहिती आहे ना सगळ्यांना भालचंद्र नाव, पण त्याचा इतिहास खरा आहे। पण चंद्र अर्पण करून सुद्धा दाहकता नाहीशी होत नाही, मग काय करावं? ब्रह्मदेवानं सिद्धी आणि बुद्धी, रिद्धी सिद्धी वेगळ्या, सिद्धी आणि बुद्धी फक्त पंखा घालण्याकरता त्या ठिकाणी अर्पण केल्या। एवढंच नाही, भगवान महाविष्णूंनी आपल्या हातामध्ये असणारं कमळ, ते कमळ सुद्धा शांततेचं प्रतीक आहे, शीतलतेचं प्रतीक आहे, ते अर्पण केलं। परंतु ते अर्पण करून सुद्धा दाहकता नाहीशी झाली नाही। पण गणपती बाप्पांना कमळ एवढं शोभायमान दिसायला लागलं की गणपती बाप्पांना अजून एक नाव ठेवण्यात आलं, पद्मपाणी। पण कमळ अर्पण करून उपयोग झाला नाही। देवादिदेव महादेवांनी सहस्त्र फणांचा नाग, साप पकडलाय का कोणी तुम्ही? सर्पमित्र आहे का तुमच्याकडे? साप हा थंडगार असतो, थंडगार साप थंडगार असतो, म्हणून सहस्त्र फणांचा नाग अर्पण केला दाहकता नाहीशी होण्याकरता। दाहकता नाहीशी झालीच नाही, पण देवाला अजून एक नाव पडलं, व्यालबद्धोधर। शेवटी 88 सहस्र ऋषींनी विचार केला, आता आपल्याला काहीतरी गावाकडचा इलाज करावा लागतो।
डॉक्टरकडे जाऊनही ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये ऊन लागल्यानंतर नातवाची किंवा लेकराच्या शरीरातली उष्णता जात नाही, त्यावेळेस आपली आई किंवा आजी रानातून शेतातून आणलेली माती पाण्यामध्ये भिजवत टाकते, ती माठाखाली किंवा मडक्याच्या जवळ ठेवते आणि ती गार झालेली माती आपल्या लेकराच्या किंवा नातवाच्या हाताला आणि पायाला तळ हाताला लावते. अगदी तासामध्ये त्याच्या शरीरातली उष्णता नाहीशी झाल्याशिवाय राहत नाही. हा सिद्धांत आहे. त्या काळातली लोक कोण म्हणतं विज्ञानवादी नव्हते. आमच्या 88 सहस्र ऋषींनी विचार केला, आता पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जवळ पाणी नाही, पण जवळ जे बारीक बारीक गवत आहे आणि सिद्धांत आहे शास्त्राचा की जमिनीतलं पाणी मुळांच्या माध्यमातून झाड असो किंवा रोपटं असो हे ओढून घेतं. म्हणून 88 सहस्र ऋषींनी 21 जोड्यांची ती दुर्वा तयार केली. 88 सहस्र ऋषींनी. आणि गणपती बाप्पांच्या चारही बाजूनं गणपती बाप्पांना झाकून टाकलं, आच्छादित केली, म्हणजे लेपन केलं आणि त्या गवताच्या माध्यमातून गणपती बाप्पांच्या शरीराची दाहकता ओढून घेतली. परिणामी दाहकता नाहीशी झाली. परिणामी गणपती बाप्पांना सुखकारक त्या ठिकाणी प्रसन्नता परत प्राप्त व्हायला लागली आणि गणपती बाप्पा एवढे प्रसन्न झाले, माझ्या त्रासाचं निरसन या दुर्वेमुळे केलं. ही दुर्वा मला आजपासून अत्यंत प्रिय आहे. यानंतर जो कोणी मला दुर्वा अर्पण करेल, मी त्याच्यावर विशेष कृपा केल्याशिवाय राहणार नाही. हा त्या दुर्वेचा इतिहास आहे. विठ्ठल विठ्ठल. हे अशा माहिती सध्या घेणं फार गरजेचं आहे. कारण आम्ही ज्या देवतेला आमचं आराध्य मानतो त्या आराध्याविषयी आम्हाला काय माहीत आहे हेच माहीत नाही. अहो, गणपती बाप्पाची साधी स्थापना जरी करायची म्हटली तर भूदेवांना कधीतरी विचारा. शास्त्रामध्ये प्रमाण आहे, अस्मिन् पूजी फले महागणपतीं सायुधम सशक्तम सशस्त्रम आवाहयामी. आवाहयामी या शब्दाचा अर्थ होतो आम्ही आवाहन करतो की गणपती बाप्पा तुम्ही आमच्या घरामध्ये या, आमच्या घरातलं दुःख घेऊन जा, आम्हाला सुख अर्पण करून इथून आम्हाला कल्याणमय स्थिती प्राप्त व्हावं अशी तुम्ही आमच्यावर कृपा करा. ही भावना आहे. गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी याचा सुद्धा शास्त्रामध्ये नियम आहे. ज्या गणपती बाप्पांनी अगदी मांडी मारून स्थिर आसन बसवलेलं आहे आणि आशीर्वाद देण्याकरता हात दिलेला आहे, तीच गणपती बाप्पांची मूर्ती सध्या शास्त्राला अपेक्षित आहे. एवढा मोठा उंदीर आणि त्याच्या डोक्यावर हात वर करून केलेला गणपती हा शास्त्राला अपेक्षित नाही. कारण गणपतीच्या या 10 दिवसाचा इतिहास गणपतीच्या विश्रांती करता आहे, गणपतीच्या नाचण्याकरता नाही. विठ्ठल विठ्ठल.